ऐन कापूस वेचणी हंगामामध्ये मजूर टंचाईची समस्या शेतकऱ्यांना भेडसावतीये। कापूस वेचणीसाठी मजुरी ही भरपूर द्यावी लागते, शिवाय वेळही खर्च होतो आणि या सर्वांवरती मात करण्यासाठी कापूस वेचणी यंत्र तयार करण्यात आलेलं आहे। कसं आहे हे यंत्र आपण पाहूयात। हे व्हॅक्यूम क्लीनर नाही तर कापूस वेचणी यंत्र आहे। शेतकऱ्यांची मजुराची समस्या सोडवण्यासाठी हे बनवण्यात आलंय। नुकतंच औरंगाबादमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनात हे शेतकऱ्यांना पाहायला मिळालं। हे आपलं प्रोडक्ट आहे श्रीजय 380। याचं वजन जे आहे 800 ग्रॅम आहे। एका पाण्याच्या बाटलीपेक्षा याचं वजन कमी आहे। मार्केटमधली कोणतीही तुम्ही 2 व्हीलरची डीसी बॅटरी घ्या, ती बॅटरी साधारणतः 8 तास चालते। 8 तासामध्ये साधारणतः हा 80 ते 100 किलो हा कापूस गोळा करतो। याच्यामध्ये कुठलाही काडी कचरा, पालापाचोळा उडणार नाही, कारण ही मेकॅनिकल आहे। मेकॅनिकल असल्यामुळे हे रोटेट होतो। रोटेट झाल्यामुळे हा बॅक साईडला याच्यात कापूस जमा होतो। मागच्या बाजूला आपण 5 किलोची एक बॅग दिलेली आहे। ह्या बॅगमध्ये तो कापूस जमा होणार। तो कापूस जमा झालेला याच्यामध्ये तुम्ही बाहेर जाऊन काढू शकतात। या यंत्राच्या समोर फिरणारे दाते आहेत। या दात्यांमुळे कापूस बोंडापासून वेगळा होतो आणि व्हॅक्यूमच्या मदतीने हा कापूस यंत्रामध्ये खेचला जातो। यंत्राच्या मागील बाजूस असणाऱ्या या पिशवीत हा सगळा कापूस जमा होतो। विशेष म्हणजे कापूस वेचताना कोणताही काडी कचरा येत नाही। शेतकऱ्याचे जे श्रम आहेत हे 80 ते 90% पर्यंत हे श्रम कमी होणार आहे। कारण ज्यावेळेस तो बोंडापाशी जातो, बोंड तो काढतो, त्याच्यातून कापूस वेचताना त्याच्या बोटाला ते बोंड टोचलं जातं। ते बोंड ह्याला टोचणार नाही, त्याच्यामुळे त्याच्या कामाची इफिशियन्सी वाढेल। जो 2 माणूस जे काम करतात, एका दिवसामध्ये ते 40 ते 50 किलो पर्यंत एक माणूस गोळा करतो। हा 2 माणसाचं काम करतो। हा दिवसभरामध्ये 80 ते 100 किलो कापूस गोळा करतो। शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या दरवर्षी भेडसावते। 1 किलो कापूस वेचण्यासाठी 8 ते 9 रुपये मजुरी द्यावी लागते, म्हणजेच क्विंटलला 800 ते 900 रुपये। शिवाय कापूस वेचणीसाठी वेळही जातो। 12 वॉल्टच्या बॅटरीवर चालणार हे यंत्र दिवसभरात 100 किलो कापूस वेचतं। या यंत्राच्या उपयोगामुळे मजुरांची समस्या तर सुटतेच, शिवाय उत्पादन खर्चात आणि वेळेतही मोठी बचत होते। चालेल वेचणीला मजुरी भरपूर लागते। याच्यामध्ये मजुरी 40 ते 50% लागेल लागते। त्यामुळे शेतकऱ्यासाठी भरपूर उपयुक्त आहे। टाइम किती जात होता याच्यामध्ये? असा हात वेचणीमध्ये भरपूर टाइम जात होता, याच्या निम्मे टाइम लागेल। गावाकडे आज कापूस वेचणीसाठी मजूर भेटत नाहीये, त्यामुळे त्यांचा हा त्रास वाचणार आहे। मशीनमुळे लवकर कापूस वेचणी होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल। कापूस गोळा करताना कचरा येत नसल्यानं कापसाची गुणवत्ताही सुधारते। कमी किमतीत अशी यंत्र शेतकऱ्यांना मिळाल्यास या पांढऱ्या सोन्यापासून सोन्यासारखं उत्पन्न मिळेल। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।